Hello everyone. In this video, we discuss solid phase extraction. ह्या व्हिडिओमध्ये आपण solid phase extraction हा पॉइंट बघणार आहोत. There are several limitations to liquid-liquid extractions. Liquid-liquid extraction ची बरीचशी limitations आहेत. With extraction from aqueous solutions, the solvent that can be used must be immiscible with water and must not form emulsion. Another difficulty is that liquid-liquid extractions are use relatively large volume of solvent, which can cause problem with waste disposal. Also, most extractions are performed manually and such are somewhat slow and tedious. आता लिक्विड लिक्विड एक्स्ट्रॅक्शन आहेत त्याची काही लिमिटेशन्स आहेत आणि ती ओव्हरकम करण्यासाठी सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन हा पॉइंट आपण वापरतो, ही मेथड आपण वापरतो आणि ही सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन ही मेथड आपण बघणार आहोत. आधी मी वाचून दाखवल्याप्रमाणे लिक्विड लिक्विड एक्स्ट्रॅक्शनची काही लिमिटेशन्स आहेत. एक म्हणजे वॉटर इनसोल्युबल सॉल्व्हंटची आपल्याला गरज लागते वॉटर सोल्युबल सॅम्पल सेपरेट आउट करण्यासाठी आणि हे असं सॉल्व्हंट हवं वॉटर इनसोल्युबल की जे वॉटरबरोबर इमल्शन फॉर्म करत नाही आणि अशी सॉल्व्हंट मिळणं थोडं डिफिकल्ट जातं आणि काही कमी प्रमाणात अशी सॉल्व्हंट अवेलेबल होतात. दुसरं म्हणजे प्रॉब्लेम काय तर इथे लार्ज व्हॉल्यूम आपल्याला लागतो. आपण एकदाच एक्स्ट्रॅक्शन करत नाही, आपण 3-4 वेळा एक्स्ट्रॅक्शन आपण करतो. म्हणजे एखादा सॅम्पल आपल्याला सेपरेट आउट करायचं तर 3 ते 4 वेळा आपण तिथे एक्स्ट्रॅक्शन करतो, सेपरेशन करतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सॉल्व्हंट लागतं. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मोठ्या प्रमाणात इथे लागतं आणि मोठ्या प्रमाणात ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लागल्यामुळे जो वेस्ट सॉल्व्हंट तयार होते त्याचं डिस्पोजल करणं हे कठीण होऊन बसतं. आणि अजून एक डिसएडव्हान्टेज काय तर ही मेथड मॅन्युअल आहे, ऑटोमॅटिक नाही आणि मॅन्युअल असल्यामुळे ही मेथड टाइम कन्झ्युमिंग आणि थोडी टीडियस आपल्याला बघायला मिळते. आणि हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत लिक्विड लिक्विड एक्स्ट्रॅक्शनचे ते ओव्हरकम करण्यासाठी सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन किंवा लिक्विड सॉलिड एक्स्ट्रॅक्शनचा आपण वापर करतो. सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन टेक्निक यूज मेम्ब्रेन और स्मॉल डिस्पोजेबल सिरिंज बॅरल कॉलम और कार्टेज. आता सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन मध्ये आपण काय करतो तर आपण मेम्ब्रेन किंवा लहान डिस्पोजेबल सिरीजचे जे बॅरल आहेत ते कॉलम म्हणून किंवा कार्टेज म्हणून वापरतो. आता हे जे सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन आहे ह्याचं आपण प्रिन्सिपल बघू आणि प्रिन्सिपल बघितल्यानंतर प्रोसिजर आणि ऍप्लिकेशन हे पार्ट आपण डिस्कस करू. आता सिंपल प्रिन्सिपल बघायला गेलो तर इन दिस टेक्निक हायड्रोफोबिक ऑर्गॅनिक कंपाउंड इज कोटेड or chemically bonded to a powdered silica to form solid extracting phase. या फेज मध्ये आपण काय करतो की हायड्रोफोबिक ऑर्गॅनिक कंपाउंड आपण घेतो आणि त्याबरोबर बाउंड करतो, सिलिकावर ऍब्झॉर्ब करतो आणि ही जी सिलिका ऍब्झॉर्ब ऑर्गॅनिक आहे हा सॉलिड एक्स्ट्रॅक्टिंग फेज म्हणून आपण घेतो. आपण एक क्रोमॅटोग्राफिक मेथडच बघतोय इथे. क्रोमॅटोग्राफिक मेथड मध्ये एक स्टेशनरी फेज असते, एक मोबाईल फेज असते. सेम प्रिन्सिपल इथे आहे. इथे आपण स्टेशनरी फेज घेतलेली आहे, म्हणजेच एक ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतलाय हायड्रोफोबिक आणि तो सिलिका वर आपण तो माउंट केलाय आणि ती आपली एक्स्ट्रॅक्टिंग फेज असणार आहे. द कंपाऊंड कॅन बी नॉन पोलर, moderately polar or polar. For example, octadecyl bonded silica is common packing. The functional group bonded to the packing attract hydrophobic compound in the sample by van der Waals interaction and extract them from aqueous solution. आता जे कंपाऊंड्स आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोट करणार आहोत ते नॉन पोलर असतील, पोलर असतील किंवा मॉडरेटली पोलर असतील. आता हे जे एक्स्ट्रॅक्शन आहे त्याचं जर एक्झाम्पल बघायला गेलो तर ऑक्टाडेसिल हा जो कंपाऊंड आहे तो आपण सिलिका बरोबर बाउंड करतो आणि ते आपण स्टेशनरी फेज किंवा एक्स्ट्रॅक्टिंग फेज म्हणून वापरतो. आता हा हायड्रोफोबिक असल्यामुळे हा आपल्या ॲक्वियस जे सॅम्पल सोल्युशन आहे त्यामधले हायड्रोफोबिक मॉलिक्युलना अट्रॅक्ट करतो आणि बाउंड करतो थ्रू व्हॅन्डरवॉल इंटरॅक्शन. व्हॅन्डरवॉल इंटरॅक्शन येतो आपल्याकडे खेचतो आणि त्यांना बाउंड करतो आणि त्यामुळे ॲक्वियस सोल्युशन मधनं जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते सेपरेट आउट होतात
आणि मग ते आपण त्या कॉलमवरनं काढून अनालिसिससाठी वापरू शकतो. हे सिंपल प्रिन्सिपल आहे. आपण एक हायड्रोफोबिक स्टेशनरी फेज घेतो. जो ऑर्गॅनिक एखादा कंपाऊंड घेतो हायड्रोफोबिक, तो सिलिकावर आपण माउंट करतो आणि ती जी सिलिका आहे ही स्टेशनरी फेज किंवा एक्स्ट्रॅक्टिंग फेज म्हणून आपण वापरतो. एका सिरिंज मध्ये घेतो, त्यामधनं आपण ॲक्युअस सॅम्पल पास करतो. ॲक्युअस सॅम्पल मधनं जो कंपाऊंड ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला बाहेर काढायचा आहे तो हायड्रोफोबिक असल्यामुळे आणि आपली स्टेशनरी फेज हायड्रोफोबिक असल्यामुळे स्टेशनरी फेज आणि त्या कंपाऊंड मध्ये एक व्हॅन्डरवॉल इंटरॅक्शन तयार होते आणि तो जो अनलाइट सॅम्पल आहे तो त्या स्टेशनरी फेजवर थांबतो, त्या एक्स्ट्रॅक्टिंग फेजवर थांबतो आणि ॲक्युअस सोल्युशन मधनं सेपरेट आउट होतो. अशी सिंपल मेथड, सिंपल प्रिन्सिपल आपण या सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शनचं बघतो. आता जर आपण सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शनची प्रोसेस बघायला गेलो तर अ टिपिकल कार्ट्रेज सिस्टीम फॉर सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन इज शोन इन डायग्राम विच इज प्रेझेंट ऑन अवर स्क्रीन. आपल्या स्क्रीनवरती डायग्राम तुम्हाला दिसते. एक टिपिकल आपण कार्ट्रेज सिस्टीम आपण इथे घेतले. द सॅम्पल इज प्लेस्ड इन कार्ट्रेज अँड pressure is applied by the syringe or from an air or nitrogen line. Alternatively, a vacuum can be used to pull the sample through extractment. Organic molecules are then extracted from the sample and concentrated in the solid phase. They can later displace from the solid phase by a solvent such as methanol. By extracting the desired components from the solvent such as from a large volume of water and then flushing them into small volume of solvent, the component can be concentrated. Pre-concentration method are often necessary for trace analytical method. आता मी इथे काही लाईन्स वाचून दाखवल्या. ह्या प्रोसेसच्या प्रोसेसमध्ये आपण काय करतो, एक स्पेशल कार्ट्रेज घेतो जे आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं असं स्पेशल कार्ट्रेज सिस्टीम आपण घेतो. नंतर आपण आपला सॅम्पल आहे एका सिरिंज मध्ये घेतो आणि बाय अप्लाइंग प्रेशर, आपण प्रेशर अप्लाय करून त्या सिरिंज मधनं किंवा एअर और नायट्रोजन लाईन ह्याचा वापर करून किंवा व्हॅक्यूमचा वापर करून जे सॅम्पल सोल्युशन आहे हे आपण त्या सॉलिड एक्स्ट्रॅक्टिंग फेज मधनं आपण पास करतो. आता आपल्या ॲक्वियस सोल्युशन मधला जो ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे हा त्या सॉलिड फेजवर कडे अट्रॅक्ट होतो, व्हॅन्डरवॉल इंटरॅक्शन होते आणि तो त्या सॉलिड फेजला जाऊन चिकटतो आणि त्यानंतर सिंपल आपण मिथेनॉल सारखं सॉल्व्हंट वापरून तो जो मॉलिक्यूल आहे तो आपण त्या सॉलिड फेजवरनं सेपरेट आउट करू शकतो. आता एक आपल्याला हवा असलेला कंपोनंट एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आपण वॉटरने वॉशिंग देतो आणि मग स्मॉल अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट वापरून आपण तो कॉन्सन्ट्रेट करतो. प्री कॉन्सन्ट्रेशन मेथड सुद्धा कधी कधी लागतात. जर ट्रेस अनालिटिकल सॅम्पल असेल तर त्यासाठी आपण प्री कॉन्सन्ट्रेशन मेथड सुद्धा वापरतो. In addition to packed cartridge, solid phase extraction can be carried out by small membrane or extraction disc. These have the advantage of reducing extraction time and reducing solvent use. आता कधी कधी कार्टेज म्हणजे एखाद्या स्टेशनरी फेज पेक्षा आपण कधी कधी स्मॉल मेम्ब्रेन किंवा एक्स्ट्रॅक्शन डिस्क वापरून आपण इथे सेपरेशन करू शकतो. आणि या एक्स्ट्रॅक्शन डिस्क किंवा स्मॉल मेम्ब्रेनचा फायदा काय, तर एक्स्ट्रॅक्शन टाइम कमी होतो आणि लागणारं सॉल्व्हंट सुद्धा आपल्याला कमी लागतं. आणि इथे आपण ऑटोमेशन सुद्धा या प्रोसेसमध्ये आणू शकतो. अ रिलेटेड टेक्निक कॉल्ड सॉलिड फेज मायक्रो एक्स्ट्रॅक्शन यूज a few silica fiber coated with a non-volatile polymer to extract organic analyte directly from the aqueous sample
from the headspace above the sample. The analyte partition between the fiber and liquid phase. The analytes are then dissolved thermally in a heated injector of a gas chromatograph. The extracting fiber is mounted on holder that is much like an ordinary syringe. This technique combines sampling and sample pre-concentration in single step. आता असंच एक सॉलिड फेज एक्सट्रॅक्शन सारखं सॉलिड फेज मायक्रो एक्सट्रॅक्शन ही सुद्धा मेथड आहे. इथे आपण सिलिकाचा फायबर घेतो कोटेड विथ नॉन व्होलाटाईल पॉलिमर टू एक्सट्रॅक्ट ऑर्गॅनिक अनालाइट डायरेक्टली फ्रॉम ॲक्वियस सॅम्पल्स. एक सॉलिड फेज मायक्रो एक्सट्रॅक्शन ही सुद्धा मेथड आहे. ही वापरू ह्यामध्ये आपण एक फायबर घेतो सिलिका फायबर, त्याच्यावर नॉन व्होलाटाईल पॉलिमर आपण माउंट करतो आणि हे डायरेक्ट आपण आपल्या सॅम्पलमध्ये डीप करतो ॲक्वियस सॅम्पलमध्ये आणि तिथे पार्टिशन होतं अनालाइटचं आणि ऑर्गॅनिक जो कंपाऊंड आहे हा त्या पॉलिमरवर येतो, त्या फायबरवर येतो आणि आपण तो एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. आणि नंतर हा फायबर थर्मली आपण तो सॅम्पल आहे ऍडझॉर्ब झालेला त्या फायबरवर, तो थर्मली आपण तो डिॲडझॉर्ब करू शकतो, डिसॉर्ब करू शकतो बाय हिटेड इंजेक्टर ऑफ गॅस क्रोमॅटोग्राफ. गॅस क्रोमॅटोग्राफचा जो हिटेड इंजेक्टर आहे त्या थ्रू आपण हा अनालाइट डिॲडसॉर्ब करू शकतो. हे सुद्धा एक टेक्निक आहे, त्याला सॉलिड फेज मायक्रो एक्सट्रॅक्शन असं आपण म्हणतो. आता हे जे सॉलिड फेज एक्सट्रॅक्शन टेक्निक आहेत त्याची भरपूरशी ऍप्लिकेशन्स आहेत. पहिला इन्व्हायरमेंटल ऍप्लिकेशन, इन्व्हायरमेंटल अनालिसिससाठी आपण ह्याचा वापर करतो. सेकंड, डिटर्मिनेशन ऑफ ऑर्गॅनिक्स इन ड्रिंकिंग वॉटर. ड्रिंकिंग वॉटरमध्ये काही ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील तर त्याचा स्टडी आपण ही मेथड आपण करतो. इम्प्युरिटी प्रोफाइलिंग ऑफ फार्मास्युटिकल. फार्मास्युटिकल मधल्या जे इम्प्युरिटीज आहेत त्यांचं प्रोफाइलिंग करण्यासाठी ही मेथड आपण वापरतो. अनालिसिस ऑफ वाईन अँड अदर अल्कोहोलिक बिवरेजेस. वाईन किंवा इतर अल्कोहोलिक बिवरेजेस आहेत त्यांचं अनालिसिस करण्यासाठी ही मेथड आपण वापरू शकतो. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ एसपीएस ओव्हर सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन. सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शनवर एसपीची ॲडव्हान्टेजेस काय आहेत, सॉलिड फेज एक्सट्रॅक्शनची ॲडव्हान्टेजेस काय आहेत. तर पहिला ॲडव्हान्टेज आहे तर युझिंग कार्ट्रेज इंटरफेरन्स आर रिमूव्ह. इंटरफेरन्सेस आपण रिमूव्ह करू शकतो, इथे आपण कार्ट्रेज वापरतोय त्यामुळे. सेकंडली, हायर सिलेक्टिव्हिटी अँड इन्क्रीज सेन्सिटिव्हिटी. एसपी ही हायली सिलेक्टिव्ह मेथड आहे आणि हायली सेन्सिटिव्ह मेथड आहे. देन थर्ड, क्लीनर एक्स्ट्रॅक्ट्स. एसपीने आपण क्लीन एक्स्ट्रॅक्शन आपल्याला बघायला मिळतं. इथे जास्त वेस्टेज एसपी मध्ये, सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन मध्ये जास्त वेस्टेज आपल्याला बघायला मिळत नाही, जे आपण सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन मध्ये बघतो. आपण भरपूर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट वापरतो, मग ते वेस्ट डिस्पोजल करताना आपल्याला प्रॉब्लेम होतो. चौथा आहे अलाउज फेज एक्सचेंज फ्रॉम इमर्शन टू एसपी कार्ट्रेज. इथे फेज एक्सचेंज आपल्याला बघायला मिळतो. इमल्शन टू एसपी कार्ट्रेज म्हणजे लिक्विड एक्सट्रॅक्शन मध्ये, सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन मध्ये इमल्शन फॉर्मेशनचे चान्सेस असतात, पण एसपी मध्ये तसं नसतं. अनालाइट कॉन्सन्ट्रेशन इज कंडिशन. इथे अनालिस्टचं कॉन्सन्ट्रेशनचा सुद्धा काही इफेक्ट होत नाही, कमी कॉन्सन्ट्रेशनचा सुद्धा अनालिसिस एसपीने आपण करू शकतो. लोअर सॉल्व्हंट कन्झम्पशन, सॉल्व्हंट सुद्धा आपल्याला जास्त लागत नाही एसपी मध्ये, त्यामुळे एसपी सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन पेक्षा सुपिरियर आहे. ऍडव्हान्टेजेस काय आहे तर आपण कार्टेज यूज करतो त्यामुळे इंटरफेरन्सेस आहेत ते रिमूव्ह होतात. हायली सेन्सिटिव्ह आहे एसपी ही मेथड आणि हायली सेन्सिटिव्ह सिलेक्टिव्ह सुद्धा आहे. क्लीनर एक्सट्रॅक्शन आपल्याला एसपीने करता येतं. फेज एक्सचेंज फ्रॉम इमर्शन टू एसपी कार्ट्रेज हे आपण एसपी थ्रू करू शकतो. त्यानंतर लोअर सॉल्व्हंट कन्झम्पशन हा सुद्धा एसपीचा ऍडव्हान्टेज. पण एसपीची काही डिसएडव्हान्टेज आहेत, ते म्हणजे प्रिझर्व डिफिकल्टी टू मास्टर इट्स युसेस. आता रिसिव्ड डिफिकल्टी टू मास्टर इट्स युसेस ही जी मेथड आहे थोडी क्रिटिकल आहे आणि हे हँडलिंग थोडं एसपीचं सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन पेक्षा थोडं डिफिकल्ट आपल्याला बघायला मिळतं.
wide range of chemistries, many choice for manipulating solvent conditions, solvents, pH condition, etc. make it difficult to grasp. ही मेथड कॉम्प्लिकेटेड आहे. इथे आपल्याला सॉल्व्हंट आपल्याला सिलेक्ट करावा लागतो, पीएच कंडिशन सिलेक्ट करावे लागतात सेपरेशनसाठी एसपी मध्ये. त्यामुळे ही डिफिकल्ट मेथड आहे आणि कॉस्ट वाईज सुद्धा ही मेथड कॉस्टली आहे. एसपी मेथड कॉस्टली आहे, हे एक एसपीचं लिमिटेशन आहे. त्यानंतर वेगवेगळे केमिस्ट्रीचे फिनॉमिनॉन स्टडी करायला लागतात एसपी यूज करण्याआधी. सॉल्व्हंट चूज करावं लागतं, पीएच कंडिशन यूज करायला लागतात. ही काही एसपीची लिमिटेशन्स आहेत. एसपी चे ऍडव्हान्टेजेस भरपूर असले तरी काही लिमिटेशन सुद्धा एसपीची आहेत. हे झालं एसपी सॉलिड फेज एक्सट्रॅक्शन बद्दल. आपण शॉर्ट मध्ये ह्याचं प्रिन्सिपल बघितलं, ह्याची प्रोसिजर बघितली, ऍप्लिकेशन बघितली, ऍडव्हान्टेजेस बघितले आणि डिसएडव्हान्टेजेस बघितली. आता एसपीच्या काही प्रोसेस आहेत, त्या म्हणजे वेटिंग द सॉर्बंट, कंडिशनिंग द सॉर्बंट, लोडिंग द एक्वियस सॅम्पल, रिन्झिंग और वॉशिंग द सॉर्बंट, इल्युशन ऑफ द कंपाऊंड ऑफ इंटरेस्ट. ह्या काही स्टेप्स आहेत. ह्या जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसच्या काही स्टेप्स आहेत. एसपी सॉलिड फेज एक्सट्रॅक्शनची जी प्रोसेस आहे, आपण आधी सॉल्व्हंट वेट करतो, त्यानंतर जे सॉर्बंट आहे त्याचं कंडिशनिंग करतो, त्यानंतर ॲक्वियस सॅम्पल लोड करतो. ते आपण लोड केल्यानंतर आपण रिन्स किंवा वॉशिंग देतो सॉर्बंटला आणि नंतर आपल्याला हवा असलेला कंपाऊंड त्या सॉर्बंटवरनं किंवा ज्या एक्सट्रॅक्शन फेजवरनं आपण रिमूव्ह करतो. हे काही एसपीईची काही स्टेप्स आहेत, प्रोसेस मधल्या स्टेप्स आपण इथे आहेत. आता ह्या काही एसपी बद्दलच्या गोष्टी आपण डिस्कस केल्यात. आता इथे आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉइंट स्टडी करू, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. थँक्यू.